झाली की नाही महालक्ष्मीची तयारी? आमची तर झाली, त्याचसाठी मी चालली आहे गावी. तर आज सकाळी पहाटे उठून लवकर मी निघाले होते गावासाठी. याचा छोटा शॉर्टसुद्धा मी अपलोड केलाच होता, आता मोठासुद्धा व्लॉगमध्ये सांगते आहे मी सकाळी लवकर उठून स्टँडवरती गेले, बस स्टँडवरती. 6ची गाडी होती, ती 6:15ला मी पोचले, तर मला 7ची गाडी पकडावी लागली. आणि पिहू मस्त एस-टीचा सफर एन्जॉय करत होती. तर हा माझा सेकंड टाईम होता एस-टीमधून जायचा. तर इथं बघा पिहू मस्त एन्जॉय करते आणि मस्त ती सफर एन्जॉय करत होती. पण तिला झोप लागली, मग तिला मी सीटवरती झोपून दिलं, कारण एस-टी पूर्ण रिकामीच होती. मस्त तिनं झोप काढत होती, मी पण एन्जॉय केलं. म्हणजे मस्त निवांत चिल होते. मला अगोदर टेन्शन आलं होतं की पिहू कशी करते, रडते की काय, पण ती रडली वगैरे अजिबात नाही. आणि परत आमची एस-टी बंद पडली थोड्या वेळासाठी, लगेच चालू झाली. म्हटलं चला चिल, आता परत चालू झाली आहे. पण थोडंच पुढं गेलो होतं आम्ही घाटामध्ये, आणि घाटामध्ये परत आमची एस-टी बंद पडली. आता म्हटलं काय खरं नाही, आता इथून माघारी जावं लागतंय, कारण आमच्या घरापासून इथंपर्यंत यायला आम्हाला 2.5-3 तास लागले होते. आता इथून माघारी जायचं म्हणजे बापरे. आणि दुसऱ्या एस-टीमध्ये आता सणामध्ये फुल गर्दी आहे, सगळ्या एस-ट्या फुल होऊन येत आहेत, तर खूप टेन्शन आलं होतं. पिहू मस्त एन्जॉय करत होती. एका ठिकाणी जेवायला थांबलो, आणि हे आहे पंढरपूरचं बस स्टँड. इथं येऊन आम्ही थांबलो होतो, माझे सासरे येणार होते घ्यायला. मग ते आले होते 2 व्हीलरवरती, आणि पिहू मस्त ही पण सफर एन्जॉय करत होती. ती काहीही असलं तरी मस्त एन्जॉय करते, छान. मग तिनं एन्जॉय केलं आणि घरी आलो आम्ही. आणि इथं बघा पाऊस भरपूर चालू आहे. आणि मग म्हटलं चला आता महालक्ष्मीची तयारी करायला सुरुवात करूया, कारण एकच दिवस राहिला आहे महालक्ष्मी आपल्या यायला. तर सगळं काही बनवायचं आहे आणि सगळी तयारी बाकी आहे. तर पिहू इथं सकाळी मस्त खेळते बघा. आणि हा दुसरा दिवस आहे मी गावाकडे आले, कारण माझा कालचा पूर्ण प्रवासातच दिवस गेला. इथं मी सकाळी छान स्वयंपाक करून घेतलं, घरचं सगळं आवरून घेतलं, आणि आता चिवडा करायची तयारी करते. अगोदर तीळ शेंगदाणे भाजून घेतले आणि गूळ घालून त्याच्यामध्ये मी सारण बनवून घेतलं करंजा बनवण्यासाठी. आता आमच्या इकडे करंजा नाही म्हणत, कानुले म्हणतात. तर त्याची तयारी करून घेतली, आणि इथं मग चिवड्याची तयारी करून घेतली. आता चिवडा बनवण्यासाठी मी इथं शेंगदाणे, डाळे, खोबरे आणि छान कढीपत्ता मस्त तळून घेतला. आणि इथं लसूण मी मस्त खमंग असा तळून घेते. आणि हा लसूण ना जितका छान भाजेल ना तितका मस्त लागतो. 1 किलो चिवड्यासाठी इतका सगळा लसूण घेतला आहे. आणि इथं मी घेतले आंबारी, मीठ, हळद, जिरे आणि चिवडा मसाला. हे सगळं मी त्याच फोडणीत टाकणार आहे, एक्स्ट्रा थोडं तेल टाकून. आणि मस्त असा चिवडा बनवून घेते. आणि आता इथं चिवडा झाल्यानंतर ह्याला फोडणी द्यायची. आता लास्ट बाकी होता. आईना म्हटलं तुम्ही छान मिक्स करा, मी फोडणी देते मस्त, आणि कडक फोडणीवरून होतोया. मी चिवडा असाच करते, तुम्ही कसं करता मला कमेंट करून सांगा. मस्त लागतो असा पण चिवडा, भारी होतो. आणि चिवडा झाल्यानंतर आम्हाला इथं आता बनवायला घ्यायच्या होत्या करंजा, म्हणजेच कानुले. आमच्या इकडे कानुलेच म्हणतात, मी कानुलेच म्हणणार. तर इथं कानुले अगोदर गौराईसाठी ठेवण्यासाठी छान असे कट करून घेतले. आता हे जे सारण आहे ना, हे तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचे मी तुम्हाला सांगितलंच होतं मी बनवून ठेवलं आहे म्हणून. आणि ते सारण आता आम्ही भरून मस्त कानुले बनवतोय. तर या तयारी करू लागायला. आणि मी गौरीचा पण फुल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आपला पुढचा व्लॉगसुद्धा गौरीचा बघायचा आहे सगळ्यांनी. चला पटकन कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आता बघा कानुले मस्त असे छान मी तळून घेते आहे. आणि यानंतर शंकरपाळ्या पण बनवून घेते. तर आजचे आयटम आहेत, चिवडा पहिल्यांदा बनवून घेतला, त्यानंतर कानुले 1 टब भरून बनवलेत भरपूर. आणि आता इथं आम्ही शंकरपाळ्या पण बनवून घेते. शंकरपाळ्यासुद्धा खुसखुशीत कुरकुरीत मस्त झाल्या आणि टंब फुगले आहे. तर चला मग या खायला. आणि चॅनलला आपलं अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. पिहू बघा आता झोपेतून उठले, तिला उठवून आणलं आणि मस्त इथं छान एन्जॉय करत होती कानुले खात. आणि आता संध्याकाळ झाली, खूप कंटाळा आला आहे, संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आहे. चला बाय.